तुम्ही सुद्धा गवार आणल्यावर त्यातल्या कवळ्या कवळ्या गवार निवडून घेतात का? तर इथे बघा, आज मी अर्धा किलो गवार घेतली होती, त्यातल्या एवढ्या कवळ्या गवार मी बाजूला काढल्या होत्या. तर या चांगल्या 2 पाण्याने धुवून घेतलाय, कारण आता पावसाळा सुरू झालाय. भरपूर सारा कचरा, घाण, माती भाज्यांवर असते. विशेषतः पालेभाज्या व्यवस्थित धुवून घेतल्या पाहिजे आणि फळभाज्या सुद्धा 2-3 पाण्याने चांगले धुतले गेले पाहिजे. तर इथे बघा, चांगले गवार 2-3 पाण्याने धुतल्यानंतर मी पॅनमध्ये इथे या टाकून घेतलेल्या आहेत. तर पॅनमध्ये सुरुवातीला याचं पाणी चांगलं सुकून कोरड्या होईपर्यंत आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत. जसे आपण ठेचा करताना मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत परततो, त्याच पद्धतीने ही गवार आपल्याला इथे परतायची आहे. तर आमच्याकडे गवार, भेंडी, त्यानंतर पत्ताकोबी, फ्लॉवर, त्याचप्रमाणे कॉर्न असे वेगवेगळ्या भाज्या आहेत ना, ह्या अशा नुसत्या परतून खायला खूप आवडतात. तर इथे बघा, याचं पाणी चांगलं सुकल्यानंतर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. एकदम खूप सारं तेल आपल्याला सुरुवातीलाच टाकायचं नाहीये. थोडं थोडं तेल, अर्धा चमचा तेल आपल्याला इथे टाकत ह्या चांगल्या भाजून घ्यायच्या डाग पडेपर्यंत. ह्यातल्या ज्या खूप कवळ्या आहेत त्या चांगल्या कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात खायला. तर जेवताना